इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 14 बघत होतो आपण। त्याच्यामध्ये सप्तभंगीचं प्रकरण चालू होतं। तर 2 प्रकारची सप्तभंगी आहे। कुठली कुठली? द्रव्यार्थिक किंवा प्रमाण सप्तभंगी आणि नय सप्तभंगी। द्रव्यार्थिक नयाने सांगितलेली द्रव्यार्थिक म्हणा आणि पर्यायार्थिक म्हणा। द्रव्याच्या मुख्यतेने सांगितलेली ती प्रमाण सप्तभंगी आणि अंशाच्या मुख्यतेने पर्यायाच्या मुख्यतेने सांगितली गेली ती नय सप्तभंगी। सियथिणथि उभयम् अवतवं पुणोयत तिदयं दवं खुसत्तभंगम् आदेशवसेण संभवदी। काय सांगाले? सिय अथी, सिय म्हणजे स्यात, सिय अथी सियणथी सिय उभयम म्हणजे स्यात उभय रूप अस्ति नास्ति। सिय अवक्तव्यम स्यात अवक्तव्य। पुणोयत तिदयम आणि पुन्हा त्या 3 रूप म्हणजे सिय अथी अवक्तव्यम सियणथी अवक्तव्यम सिय उभयम अवक्तव्यम। अशा प्रकाराने दवम खुसत्तभंगम आदेशवसेण संभवदी। द्रव्याच्या आदेशवशाने म्हणजे द्रव्याच्या मुख्यतेने द्रव्याच्या अपेक्षाने खरोखर सप्तभंगी संभवते। द्रव्य याप्रमाणे 7 भंगरूप आहे। तर हे बघत होतो आपण का केले हे 7 भंग। 7च भंग का असतात सगळं बघितलं होतं आपण। काय सांगितलेलं? हां हां तर अष्टसहस्रीमध्ये सांगितलं त्यांनी की 7च भंग का असतात। सांगा काय काय दीपाली भाभी? मागच्या वेळी घेतलं होतं की ते 7 प्रश्न असतात, 7 शंका, 7 जिज्ञासा। 7 प्रश्नमध्ये 7 शंका म्हणा। 7च भंग का? तर 7 प्रकारचे प्रश्न आले शिष्याकडून म्हणून 7 भंग सांगितले। मग 7च प्रश्न का आले? तर 7 प्रकारांनी जाणण्याची इच्छा झाली, जिज्ञासा झाली म्हणून 7च प्रश्न आले, म्हणून 7 भंग झाले। मग 7च जिज्ञासा का झाल्या? तर 7 प्रकारचे संशय आहेत म्हणून। आणि मग 7च संशय का? तर वस्तूचे 7 प्रकारचे धर्म आहेत असं त्यांनी अष्टसहस्रीमध्ये सांगितलं। मग हे कथन करून सांगितलं की 7 धर्म आहेत वस्तूचे, जे आपण सकाळी म्हणलं ना। तर त्या 7 धर्मांच्या निमित्तात सप्तभंगी झाली। मग इथं 7च धर्म कुठले घेतलेत? हे सगळे धर्म आहेत। अस्ति धर्म, नास्ति धर्म, अवक्तव्य धर्म आहेत हे सगळे वस्तूचे। सगळे जे काय तुम्ही 7 भंग करताय ना, हे अस्ति एका धर्माचे 7 भंग झाले। तसे प्रत्येक 7 हे धर्म आहेत, त्या प्रत्येकाच्या विषयी सप्तभंगी होते। म्हणून म्हटलं ना, तिथं एक वाक्य दिलं अष्टसहस्रीमध्ये, धर्मम धर्मम प्रति सप्तभंगी म्हणजे प्रत्येक धर्माची रिलेटेड सप्तभंगी होते। म्हणून एका वस्तूमध्ये किती भंगी होणार? 7 अनंत पुढे 7 म्हणजे अनंत। कसं म्हणायचं? किती भंग होणार? अनंत भंग नाही होणार, अनंत सप्तभंगी होणार असं म्हणायचं। काय कळलं? प्रत्येक एकेका धर्माशी रिलेटेड 7च भंग होणार आहेत, पण असे अनंत धर्म आहेत वस्तूमध्ये म्हणून अनंत सप्तभंगी होणार, पण अनंत भंग नाही होणार। त्याचं पण त्यांनी प्रश्नोत्तर घेतले, ते वाचू आपण की अनंत भंग का होत नाहीत। तुम्ही अनंत भंग म्हणा कारण वस्तूमध्ये अनंत गुण आहेत, अनंत धर्म आहेत, पण
अनंत भंग नसतात होत, त्या प्रत्येक एक एक धर्माला एक एक गुणाला घेऊन 7 भंग सांगितले जातील, त्यामुळं अनंत सप्तभंगी होतील. असं. तर मागच्या वेळेस बघितलं होतं आपण की जसं स्यात अस्तीला धरून आपण सप्तभंगी केली, तसंच प्रत्येक हे 7 धर्म घ्या आणि सप्तभंगी करा. कशासाठी हे सगळं सांगायचं आहे, तर आज सकाळी घेतलं होतं वर्णन आपण त्याच्यामध्ये की स्यादवाद. कशाला म्हटलं स्यादवाद? कथनशैली आहे. विवक्षेने कथन करणार, अपेक्षेने कथन करणार, तर स्यादवादाचा आधार घेतला जातो. मग त्यांनी विचारलं की स्यादवाद काय घेतलं होतं सकाळी आपण जरा स्यादवादाविषयी? जिनवानीचं कथन हे सत्य आहे का? सत्यच. हां, मग त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की जिनवाणीत जे काय तुम्ही ऐकताय, समजून घेताय, ते सत्य नाही. म्हणजे अपेक्षेने समजून घ्या, सर्वथा सत्य नाही. कारण जे काय कथन केलं गेलं त्याच्यामध्ये वर्ड्स आहेत, त्या वर्ड्सला मर्यादा आहे. त्यामुळं कुठलीही वस्तू जर वर्णन करायची तर त्याच्याद्वारे, शब्दाच्याद्वारे संपूर्ण वर्णन केलं जाऊ शकत नाही. जसं आत्ता मी जीव आहे, जाऊ देत, लय आपल्याला परिचित नाही आलं तर आपलं घर आहे. तुमच्या घराचं मला एक एक कोना वर्णन करून सांगा बघू. एक एक पार्ट सगळे, एक एक पार्टिकल सगळे त्यामध्ये वर्णन करून यायला पाहिजेत. करू शकत नाही. म्हणजे सांगितलं शब्दाला मर्यादा आहे. पण वस्तूमध्ये अनंत धर्म आहेत, पण त्या शब्दाला मर्यादा आहे म्हणून काय वस्तूतले धर्म कमी झाले असं होत नाही. म्हणून सांगितलं स्यादवाद काय सांगतो, कथनचित. जे पण तुम्ही सांगणार वस्तू नित्य आहे, कथनचित. वस्तूमध्ये काय एक आहे, अनेक आहे, सगळे जे धर्म घेतले तुम्ही, तत आहे, अतत आहे, ह्या सगळ्यामध्ये अपेक्षा आहे. म्हणून समजून घ्या की स्यादवाद काय सांगतो, वस्तूला एक रूप म्हणू नका, तर त्याचं दुसरं रूप सुद्धा त्याच्यामध्ये गर्भित आहे. हे सगळ्याचा आपल्याला काय उपयोग आहे, तर त्यांनी चांगलं घेतले, त्यातलंच वाचते मी. नय चक्रमध्ये माईल धवलजींनी छान वर्णन घेतलंय. जर असेल तुमच्याकडे पुस्तक तर माझ्या पुस्तकाचं पान आहे 259. त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्नोत्तर रूपाने चांगलं समाधान घेतलंय. म्हणजे ज्याला इंटरेस्टफुली शिकायचं आहे ना, त्याला हे वाचून काढा, चांगलं आहे. आपण वाचूच. तुम्हाला काय समजते तुम्ही समजते तुम्ही सांगा, मला काय समजते मी सांगते. प्रश्न के अनुसार कोई शब्द तो केवल विधि में ही प्रवृत्त होता है. जैसे म्हणजे कोणी प्रश्न केला तर तुम्ही त्याला उत्तर काय सांगताय, विधी रूपाने, अस्थि रूपाने सांगताय. स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल और स्वभाव से संपूर्ण पदार्थ कथनचित स्वस्वरूप ही है. अस्थि सांगितलं, म्हणजे एक भंग सांगितला. कोई शब्द निषेध में प्रवृत्ति करता है, जैसे परद्रव्य, परक्षेत्र, परकाल, परभाव से संपूर्ण पदार्थ कथनचित नास्ति रूप ही है. नास्ति हा कोणाचा धर्म आहे हो? तुमची माझ्यामध्ये नास्ती आहे. कोणाचा धर्म आहे? माझी तुमच्यामध्ये नास्ती आहे. कोणाचा धर्म आहे? तुमचा का माझा? प्रत्येकाचा. हां, म्हणजे जेव्हा आपण नास्ती सांगतोय ना, मी माझ्या स्वभावाने आहे, पररूपाने नाही असं म्हणत असताना ती पराची नास्ती नाही आहे. नास्ती हा धर्म माझा आहे, त्यामुळं तुमचं रूप, पररूप माझ्यामध्ये येत नाही आहे, हे माझी विशेषता आहे. त्याचं नास्ती गुण त्याच्यामध्ये आहे प्रत्येक द्रव्यामध्ये. तर म्हणून सांगितलं परद्रव्य, क्षेत्र, कालभावाच्या अपेक्षेने संपूर्ण पदार्थ कथनचित नास्ती स्वरूपच आहेत. मग ह्याच्यामध्ये 4 अभाव घटवले. मग कसं, म्हणजे प्रागभावाने पण नास्ती सांगितलं, प्रध्वंसाभावाने पण नास्ती सांगितलं. समजते ना आता ते आपण घेतलेले 4 अभाव. प्रागभावाने काय सांगा बघू, आहे का आपल्याकडं ज्ञानात? प्रागभाव आत्ताच्या म्हणजे वर्तमानाचा पूर्वपर्यायामध्ये अभाव. वर्तमानाचा पूर्वपर्यायामध्ये अभाव, तो प्रागभाव. आता नास्ती धर्म घटवा. त्याच्यामध्ये कसं नास्ती धर्म कार्य करतोय?
वर्तमानाचा पूर्व पर्यायामध्ये अभाव. पूर्व पर्यायामध्ये नास्ती आहे. हां बरोबर. वर्तमान पर्यायाची पूर्व पर्यायामध्ये नास्ती. जसं माझी परामध्ये नास्ती, तसं वर्तमान पर्यायाची पूर्व पर्यायात नास्ती, त्याला म्हणलं प्रागभाव. प्रध्वंसाभाव वर्तमान पर्यायाची उत्तर पर्यायामध्ये नास्ती, त्यामुळं तो प्रध्वंसाभाव झाला. अन्योन्याभाव एक पुद्गल पर्यायाचा दुसऱ्या पुद्गल पर्यायाच्या मध्ये अभाव. नाही काय सांगितलं निखिलताईंनी? मी नाही ऐकलं. वर्तमान पर्यायाचा लगतचा पर्याय सोडून आधीच्या मागच्या पुढच्या पर्यायामध्ये. बरोबर. म्हणजे अन्योन्याभावामध्ये काय सांगितलं? 4 पर्याय घेतल्या तर या 2 नंबरच्या पर्यायाचा 3 नंबरच्या पर्यायाचा 1 नंबरच्या पर्यायात अभाव किंवा 3 नंबरचा 5 नंबरच्या पर्यायात अभाव, त्याला म्हणलं अन्योन्याभाव. कशासाठी सांगायचं होतं हे? तर या वर्तमान पर्यायाचा त्या दूर असणाऱ्या अन्य पर्यायांमध्ये नास्ती, त्याला म्हणलं अन्योन्याभाव. अत्यंताभाव हे जे सांगतोय आपण परद्रव्य परद्रव्य क्षेत्र काल भावामध्ये माझी नास्ती, त्याला म्हणलं अत्यंताभाव. असं नास्ती धर्मानी 4 अभावांची सिद्धी करून दाखवली. कशाचं? तेच ना, माझा परद्रव्यामध्ये अभाव म्हणजे ती नास्ती. अत्यंताभावमध्ये अन्य 2 द्रव्यांचा संबंध घेतो. अत्यंताभाव रूप जीवाचा शरीरामध्ये अभाव तो अत्यंताभाव आहे, तिथं नास्ती धर्म सिद्ध करून सांगतो. म्हणून त्याच्यातून पण आपल्याला भेदविज्ञान होतं की माझा नास्ती धर्म आहे तो माझ्यामध्ये आहे, शरीर माझ्यामध्ये नाही. माझ्या धर्माने मला सांगितलं की तुझी अस्थी तुझ्यामध्ये आहे आणि पराची तुझ्यामध्ये अस्थी नाही. तर त्या नास्ती धर्मातून सुद्धा म्हणून सांगितलं की आपल्याला अनुभव करता येतो. कोई शब्द क्रम से अस्तित्व और नास्तित्व में प्रवृत्ति करता है. जैसे संपूर्ण पदार्थ स्वद्रव्यादि चतुष्टय की अपेक्षा कथनचित सत्स्वरूप ही है. कुठलं घेतलं? अस्ति अवक्तव्य. संपूर्ण पदार्थ स्वद्रव्यादि चतुष्टय की अपेक्षा कथनचित सत्स्वरूप ही है. परद्रव्यादि चतुष्टय की अपेक्षा कथनचित असत्स्वरूप ही है. कोई शब्द युगपत अस्तित्व नास्तित्व में प्रवृत्ति करता है. जैसे संपूर्ण पदार्थ कथनचित अवक्तव्य ही है. इसी तरह यथा योग्य नई विवक्षा से संपूर्ण पदार्थ कथनचित सत अवक्तव्य रूप ही है, कथनचित असत वक्तव्य रूप ही है, असत अवक्तव्य रूप ही है तथा कथनचित सत असत अवक्तव्य रूप ही है. इस प्रकार विरोध पूर्वक सप्तभंगी होती है. नाही वक्तव्य घ्यायचं म्हणजे काय तेच सांगितलंय त्यांनी, फक्त डिस्क्रिप्शन करून सांगितलं. आपण जे भंग सांगतोय ना अस्ति अवक्तव्य, त्याच्यामध्ये समजून घ्या स्यात शब्द सांगितलाय म्हणजे अस्ति वक्तव्य पण आहे. परत नास्ति अवक्तव्यमध्ये नास्ति वक्तव्य पण आहे. अस्ति नास्ति अवक्तव्यमध्ये अस्ति नास्ति वक्तव्य पण आहे. म्हणजे असे धर्म असे भंग त्या वस्तूमध्ये पण पुन्हा लागतात. कारण स्यात शब्द जोडलाय तर कथनचित समजून घ्या, दुसरी अपेक्षा गौण आहे त्याच्यात. काय म्हणताय दीदी? परमभाव प्रकाशक चक्र वाचलेला तुम्ही? माईला धवलचं कुठलं आहे? अच्छा ते वाचलंय. ओरिजिनल द्रव्य स्वभाव नाही चक्र आहे ना. परमभाव प्रकाशक ते वेगळं आहे, हे द्रव्य स्वभाव प्रकाशक असेल. नाव नाही आहे याच्यावर आता, आहे का? नुसतं माईल धवल कृत नाही चक्र लिहिलंय, ते बहुतेक द्रव्य स्वभाव प्रकाशकच आहे. हां माईल धवलजींचं तेच आहे. बरं ऐका काय वाचायला लागले. शंका समाधानपूर्वक सप्तभंगी के संबंध में प्रकाश डाला आहे. खूप छान विश्लेषण केलंय त्यांनी, समजण्यासारखं आहे. म्हणजे आपल्या मनात जे काही शंका येतात ना सगळ्याचं निरसन केलं जाईल.
शंका, एक वस्तु में स्यादवादी जैन कथन करने के योग्य अनंत धर्म मानते हैं। एका वस्तूमध्ये किती धर्म आहेत? अनंत धर्म आहेत। अतः कथन के मार्ग भी अनंत ही होना चाहिए, 7 नहीं। तुम्ही 7च का सांगताय? भंग किती भंग पाहिजे? तो अनंत असायला पाहिजे। अतः सप्तभंगी की बात ठीक नहीं है, असं शंका करायची शंका आहे। मग त्याला उत्तर देत आहेत। समाधान, प्रत्येक धर्म के विधि और निषेध की अपेक्षा से सप्तभंग होते हैं। इस प्रकार से एक वस्तु में वर्तमान अनंत धर्मों के विधि निषेध को लेकर अनंत सप्तभंगिया भी हो सकती है। एकेका धर्माला विरोधी धर्म घ्या तर त्याच्या असे सप्तभंग होतात, मग त्यामुळे अनंत सप्तभंगी होतात। काय समजलं सांगा? हां, अनंत धर्म आहेत ना, मग प्रत्येक धर्माशी रिलेटेड विधी निषेध रूप केलं तर सप्तभंगी होणार, त्यामुळे अनंत सप्तभंगी होतात। परत वाचते ऐका। प्रत्येक धर्म के विधि निषेध की अपेक्षा से सप्तभंग होते हैं। इस प्रकार से एक वस्तु में वर्तमान अनंत धर्मों के विधि निषेध को लेकर अनंत सप्तभंगिया भी हो सकती है, इसमें कोई विरोध की बात नहीं है। अनंत सप्तभंगिया होऊ शकतात, अनंत भंग होणार नाहीत। कळलं का काय सांगितलं? म्हणजे आपण म्हणजे जे मला समजलं ते बरोबर आहे का? क्लॅरिफाय करते, एका धर्मामध्ये सप्तभंगी लागतात, असे अनंत धर्म आहेत, तर अनंत धर्मांचे अनंत सप्तभंगी असतात, तर एका धर्माचे सप्तभंगीच असणार। हां, बरोबर, असं म्हणजे कळलं। अष्टसहस्त्री वाचलात तर लवकर कळेल तुम्हाला, तुमची बुद्धी शार्प आहे। कारण ते जे त्यात सांगितलं ना, त्यात गडबडले करतात लोक। अनंत भंगी का नाही म्हणलं, अनंत सप्तभंगी म्हणजे काय, असं लवकर क्लॅरिफाय होत नाही, पण आपल्याला हे समजलं म्हटल्यावर वाचून काढा। शंका, एक धर्म को लेकर तो वचन का एक ही भंग होना चाहिए, 7 भंग नहीं, क्योंकि एक धर्म को 7 प्रकार से नहीं कहा जा सकता। काय प्रश्न आहे? एका धर्माला एक भंग रूप म्हणा, त्यामुळे अनंत भंगी म्हणा, मग अनंत धर्माशी रिलेटेड। पण तुम्ही काय म्हणताय? एकेका धर्माला 7 भंगी होतात म्हणताय, मग असं का? समाधान, प्रश्न के वश से 7 भंग होते हैं। जब प्रश्न के 7 प्रकार हो सकते हैं तो उसके उत्तर रूप वचनों के भी 7 प्रकार होने चाहिए। प्रश्न के 7 प्रकार होने का कारण यह है कि वस्तु में एक धर्म का कथन करने पर अन्य धर्मों का आक्षेप करना होता है। एका धर्माचं कथन करत असताना प्रश्न येतो, असं आहे तर असं नाही का, असं का नाही, असं त्याचा एक प्रतिप्रश्न येतो। मग असे प्रश्न विचारले गेले म्हणून 7 भंग होतात एका धर्माशी रिलेटेड, म्हणून प्रश्न 7 निघाले, म्हणून 7 भंग झाले। शंका, वस्तु के एक धर्म का कथन करने पर अन्य धर्मों का आक्षेप क्यों करना होता है? एका धर्माचं कथन करत असताना अन्य धर्मांचं तिथं का तुम्ही प्रश्न काढता? समाधान, क्योंकि वह धर्म उन अन्य धर्मों के बिना नहीं हो सकता। अस्ति हा धर्म नास्ति धर्माशिवाय नसतो। आहेत तर सगळे गुण स्वतंत्र आहेत, एकमेकांच्या मुळे त्यांचं कार्य नाही आहे, पण एकमेकांना सोडून सुद्धा नाही आहेत। काय म्हणले? एका वस्तूतले अनंत धर्म कथनचित सापेक्ष आहेत, कथनचित निरपेक्ष आहेत, एवढं समजून घ्या। म्हणजे जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे म्हणता ना तुम्ही, पण ज्ञान आनंदाचं कार्य करत नाही, आनंद ज्ञानाचं कार्य करत नाही, पण ज्ञान आहे तिथं आनंद आहेच। असंच सांगता तिथं की वह धर्म उन अन्य धर्मों के बिना नहीं हो सकता। जैसे किसी वस्तु में अस्तित्व धर्म की जिज्ञासा होने पर प्रश्न की प्रवृत्ति होती है, वैसे ही उस अस्तित्व धर्म के अविनाभावी नास्तित्व आदि धर्मों की जिज्ञासा होने पर भी प्रश्नों की प्रवृत्ति होती है। अस्तित्व धर्म समजला तर नास्तित्व धर्माविषयी सुद्धा जाणून घेताना तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रवृत्ती होते।
इस प्रकार जिज्ञासा के 7 प्रकार होने से प्रश्नों के 7 प्रकार होते हैं और प्रश्नों के 7 प्रकार होने से वचन के 7 प्रकार होते हैं. काय जिज्ञासा 7 प्रकारची झाली म्हणून 7 प्रकारचे प्रश्न आले म्हणून 7 प्रकारचे वचन म्हणजे भंग झाले. हळूहळू समजेल. जरा असं पुढं वाचू आपण म्हणजे समजण्यासारखं काय अवघड नाही आहे. फक्त आपल्याला त्यातनं म्हणजे मी 4 वेळा वाचल्यावर मला अनेक प्रश्न आले तर त्यातनं हे समाधान चांगलं वाटत गेलं. त्यामुळे अजून ऐका तर अजून काहीतरी तुम्हाला सुचेल. शंका. किसी वस्तु में अस्तित्व धर्म का नास्तित्व आदि 6 धर्मों का अविनाभावी होना असिद्ध है. एखाद्या वस्तूमध्ये अस्तित्व धर्माचा अन्य 7 धर्मांशी अविनाभावीपणा नसेल. अतः जिज्ञासा के 7 प्रकार मानना भी अयुक्त है. म्हणून 7 प्रकारची जिज्ञासा पण होणार नाही असं त्यांना म्हणायचं आहे शंकाकाराला. समाधान. नहीं, वह तो युक्ति से सिद्ध है और युक्ति इस प्रकार है. एक धर्मी में अस्तित्व धर्म प्रतिषेध करने योग्य नास्तित्व आदि धर्मों के साथ अविनाभावी है धर्म होने से. एक धर्म आहे एका वस्तूमध्ये, धर्मीमध्ये म्हणजे एका वस्तूमध्ये अस्तित्व धर्म जो आहे त्याला प्रतिषेध करणारा नास्तित्व धर्म अविनाभावी त्याच्यामध्ये आहेच. धर्म असल्यामुळे म्हणून काय म्हणतो आपण ते परस्पर विरोधी धर्म राहतात एका वस्तूमध्ये. तर त्यामुळे जिथं अस्ति धर्माला सप्तभंगी सांगतो तिथं त्या विरोधी धर्माला सुद्धा सप्तभंगी होणार. जैसे कि हेतु का अस्तित्व धर्म नास्तित्व धर्म का अविनाभावी है. आशय यह है कि प्रत्येक वादी अनुमान प्रमाण के द्वारा अपने इष्ट तत्व की सिद्धि करता है. प्रत्येकाला अनुमानाच्या द्वारे आपल्या आपल्या इष्ट साध्याची सिद्धी करायची आहे. अनुमानाचे 3 अंग कुठले? अनुमानाचे 3 अंग कुठले? ॲक्च्युली पक्ष, साध्य आणि हेतू असते. ह्यांनी दृष्टांत घेतलाय. पक्ष, हेतू आणि दृष्टांत. जैसे यह पर्वत अग्नि वाला है धूम वाला होने से. पक्ष, साध्य, हेतू सांगा. यह पर्वत अग्नि वाला है धूम वाला होने से. पक्ष वाला होने से हेतु. हाँ, पक्ष अग्नि वाला है पक्ष. साध्य है. अग्नि वाला है यह साध्य है. यह पर्वत यह पक्ष है. धूम वाला होने से ये हेतु हो गया. आधार आहे ते पक्ष ना. हाँ, ज्याच्यामध्ये सिद्ध करायचं ते पक्ष. यह पर्वत अग्नि वाला है. जहाँ जहाँ धुआं होता है वहाँ वहाँ आग होती है जैसे रसोई घर. जहाँ जहाँ आग नहीं होती वहाँ धुआं भी नहीं होता जैसे नदी. इस अनुमान में हेतु धूम वाला होने से पर्वत भी रहता है रसोई घर में भी रहता है किंतु नदी में नहीं रहता. काय म्हणायचं ह्याला? अन्वय दृष्टांत आणि व्यतिरेक दृष्टांत. अतः यह हेतु सच्चा हेतु माना जाता है क्योंकि जो हेतु पक्ष पर्वत के समान सपक्ष रसोई घर में तो रहता है किंतु विपक्ष नदी में नहीं रहता, वही हेतु सच्चा हेतु है, सच्चा होता है. अतः हेतु में मग त्या हेतूमध्ये सिद्ध केलेत हे धर्म. अस्तित्व धर्म आहे का? आहे. नास्तित्व धर्म आहे का? आहे. काय कळलं का? काय सांगायचं आहे? हेतूमध्ये हे 7 धर्म घटवायला लागले, 7 भंग घटवायला लागले. मग त्यामध्ये हेतूमध्ये अस्तित्व हा धर्म आहे, मग त्याच्यामध्येच नास्तित्व हा सुद्धा धर्म सिद्ध झाला. जसं की रसोई घरमध्ये आहे, नदीमध्ये नाही. कोणाचा धर्म आहे हा? आता त्या हेतूचा म्हणा. धूम हा हेतू आहे ना, धूममध्ये. मग त्या हेतूमध्ये अस्तित्व धर्म पण आहे, नास्तित्व धर्म पण आहे. मग जिथं हे 2 धर्म आहेत तिथं सप्तभंगी आहेच. वैसे ही सर्वत्र जानना चाहिए. शंका. साध्य के न होने पर साधन का नियम रूप से न होना ही तो साध्य के होने पर साधन का होना है. अतः अस्तित्व और नास्तित्व ये 2 धर्म नहीं है. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे अस्तित्व सांगताय म्हणजेच नास्तित्व आहे त्याच्यामध्ये, मग 2 धर्म कशाला करायला आहे? तुम्ही आहे म्हणताय म्हणजेच मी आहे
हे सांगताय तुम्ही, म्हणजेच तिथे तुम्ही नाही, हे गर्भित आहे ना. मग त्यात दोन धर्म कशाला करायचे आहेत? अतः अस्तित्व और नास्तित्व ये दो धर्म नहीं है. शंका है बरं का अजून. तब आप नास्तित्व को अस्तित्व धर्म का प्रतिषेध्य धर्म कैसे कहते हैं? म्हणजे तो विरोधी धर्म आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता? इस प्रकार काय झालं? इस प्रकार पररूप से नास्तित्व तो स्वरूप से अस्तित्व ही हुआ. तसंच उलटं घेतलं, माझं अस्तित्व म्हणजेच पराचं नास्तित्व आहे. मग तसंच पराचं नास्तित्व म्हणजे स्वरूपाचं अस्तित्व आहेच. अब यदि नास्तित्व को निषेध्य कहा जाता है तो उसका अविनाभावी होने से स्वरूप अस्तित्व में बाधा आती है. म्हणजे नास्तित्व हा अस्तित्वाचा निषेध्य आहे असं म्हटला तर चुकतंय असं त्यांना म्हणायचं आहे शंकाकाराला. वस्तु उसी रूप से अस्ति है, उसी रूप से नास्ती है, ऐसी प्रतीति तो नहीं होती. मी माझ्याच रूपाने आहे, माझ्याच रूपाने नाही असं तर दिसून येत नाही असं शंकाकाराला म्हणायचं आहे. काय शंका कळली? असं होऊ शकत नाही, म्हणून तुम्ही अस्तित्व आणि नास्तित्व असे दोन प्रतिषेध्य निषेध्य रूप एकमेकांचे धर्म मानू नका, एकच म्हणा काहीतरी. समाधान. तब तो हेतु को जो बौद्ध ने त्रिरूपात्मक माना है वह नहीं बनेगा. म्हणजे पक्षसत्व, सपक्षसत्व आणि विपक्षात व्यावृत, विपक्ष में असत्व, ह्या तीन रूप मानता येणार नाही. क्योंकि उक्त कथन के अनुसार हेतु का पक्ष सपक्ष में सत्व ही विपक्ष में असत्व है. यदि दोनों को भिन्न मानते हो तो एक वस्तु में भी स्वरूप से अस्तित्व और पररूप से नास्तित्व को भिन्न भिन्न मानना चाहिए. जर दोघांना भिन्न मानलं तर कशाला? यदि दोनों को भिन्न मानते हो तो एक वस्तू में भी स्वरूप से अस्तित्व और म्हणजे हे सपक्षाचं सत्व आणि विपक्षाचं मध्ये असत्व हे जर दोन्ही भिन्न मानताय तुम्ही तर तुम्हाला हे पण मानायला पाहिजे की वस्तूमध्ये स्वरूपाने अस्तित्व आहे, पररूपाने नास्तित्व सुद्धा भिन्न भिन्न आहेच. म्हणजे अस्तित्व आणि नास्तित्व हे दोन धर्म स्वतंत्र आहेत हे मानावं लागणार. शंका. किसी एक अस्तित्व की सिद्धि होने पर उसकी अन्यत्र नास्तित्व सिद्धि हो जाती है. आपोआप होऊन जाते नास्तित्वाची सिद्धि. अतः अस्तित्व और नास्तित्व ये दो भिन्न नहीं है, दोनों भिन्न भिन्न नहीं है असं त्याला शंका करायला म्हणायचं आहे. समाधान. एक के अस्तित्व की सिद्धि के सामर्थ्य से अन्यत्र उसके नास्तित्व की सिद्धि हो जाने पर उसे सामर्थ्य सिद्धि मानकर भी भिन्न नहीं मानना तो बड़ी विचित्र बात है. काय म्हणले? अस्तित्वाची सिद्धीच्या सामर्थ्याने अन्यत्र उसके नास्तित्व की सिद्धि हो जाने पर उसे सामर्थ्य सिद्धि मानकर भी भिन्न नहीं मानना तो विचित्र बात है. तब तो कहीं पर किसी की नास्तित्व सिद्धि के सामर्थ्य से अस्तित्व की सिद्धि होने से दोनों में भिन्नता के अभाव का प्रसंग हो जाएगा. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की अस्तित्वानी जर सिद्धी होती आहे, नास्तित्व नाही मानत तुम्ही, तर त्या अस्तित्वाचं सामर्थ्यसुद्धा नाही राहणार. म्हणजे मी परत वाचते का. एक के अस्तित्व की सिद्धि के सामर्थ्य से अन्यत्र उसके नास्तित्व की सिद्धि होती है. माझ्या अस्तित्वाच्या सामर्थ्याने माझ्या आहेपणाची सिद्धी होते आणि मीच पर ठिकाणी नाही ह्याची पण सिद्धी होते. असं मानलं असताना, असं सिद्ध झालं असताना उसे सामर्थ्य सिद्धी मानकर भी भिन्न नाही मानना, म्हणजे त्या नास्तित्वाची सिद्धी होती आहे हे सुद्धा त्याचं सामर्थ्यच आहे हे पण माना. कोणाचं? माझंच. त्या पराच्या ठिकाणी माझ. हां असं सांगितलं. आणि कुठं नास्तित्वाच्या सिद्धीच्या सामर्थ्याने अस्तित्वाची सिद्धी होती तरी सुद्धा त्याला नाही मानलं तर तिथं त्या भिन्नतेचा अभाव होण्याचा प्रसंग येईल. जो इस प्रकार भाव यानी अस्तित्व और अभाव यानी नास्तित्व को एक कहता है वह न तो कहीं प्रवृत्ति कर सकता है न कहीं से निवृत्ति कर सकता है. म्हणजे कुठं त्याचं आहेपणा पण सिद्ध होत नाही, कुठं नाहीपणा पण सिद्ध होत नाही.
क्योंकि उसकी निवृत्ति का विषय जो भाव है वह अभाव से भिन्न है. अभाव भाव से भिन्न नाही है. काय म्हणले? भाव आहे तो अभावापासून भिन्न नाही आणि अभाव आहे तो भावापासून भिन्न नाही. म्हणून जिथं भाव आहे तिथं अभाव हा धर्म पण आहे. अतः यथार्थ में अस्तित्व और नास्तित्व में कहीं भेद मानना ही चाहिए. जहाँ कहीं अस्तित्व प्रतिषेध्य नास्तित्व के साथ अविनाभावी सिद्ध हो उसे ही हमारे उक्त अनुमान में दृष्टांत रूप से समझ लेना चाहिए. म्हणजे स्वरूपाच्या अपेक्षेने अस्तित्व आणि पररूपाच्या अपेक्षेने नास्तित्व मानायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काय विरोध नाही. जैसे स्वरूप के ग्रहण से वस्तु का अस्तित्व कायम है वैसे ही पररूप के त्याग पर भी वस्तू का अस्तित्व कायम है. स्वरूपाने जसं स्वतःचं अस्तित्व कायम आहे तसंच पराच्या त्याग रूपाने सुद्धा वस्तूचं अस्तित्व कायम आहे. म्हणजेच नास्ती धर्म कायम आहे. यदि हां गौण मुख्य नाही तर ते त्या वस्तूचे प्रत्येक धर्म त्या वस्तूमध्ये मुख्य आहेत. यदि वस्तु स्वरूप के ग्रहण की तरह पररूप को भी ग्रहण करने लगे तो अपने और पराये के भेद का सर्वथा अभाव हो जाएगा. इसी तरह यदि वस्तु पररूप के त्याग की तरह स्वरूप को भी त्याग दे तो शून्यता का प्रसंग आ जाएगा. काय कळलं? जर मी माझ्या रूपाने पण आहे पररूपाने आहे असं म्हटलं तर सर्व संकर होईल. आणि मी जसं पररूपाने नाही तसं माझ्या रूपाने पण नाही म्हटलं तर सर्व शून्य प्रसंग येईल. काय कळलं बोला हो? कोणाला काय कळलं बोला सुजाता काकी. स्वरूपाने जसं ग्रहण केलं तसंच पररूपाने ग्रहण केलं तर स्वपराचा भेदच नष्ट होऊन जाईल. हां आणि जर पररूपाने नाही आहे तसं स्वरूपाने पण नाही म्हटलं तर शून्य होण्याचा प्रसंग येईल. अतः संपूर्ण वस्तुएं स्वद्रव्य में है परद्रव्य में नहीं. स्वद्रव्य को स्वीकार और परद्रव्य को तिरस्कार की व्यवस्था से वस्तु का स्वरूप बनता है. स्वद्रव्य की तरह परद्रव्य को भी स्वीकार करने पर स्वद्रव्य और परद्रव्य के भेद का ही अभाव हो जाएगा. जसं माझ्या स्वरूपाने अस्तित्व आहे तसंच परारूपाने पण स्वीकार केलं तर भेद राहणार नाही. अतः जैसे जीवादि वस्तु स्वद्रव्य जीवत्व रूप से है परद्रव्य पुद्गलादि रूप से नहीं है, स्वभाव ज्ञानादि रूप से है परभाव रूप आदि रूप से नहीं है, वैसे ही सब वस्तुओं के संबंध में जानना चाहिए. मी स्पर्श रसगंध वर्ण रूपाने नाही किंवा जे पुद्गल आहे ते ज्ञान दर्शन रूपाने नाही. असं प्रत्येकाचं अस्तित्व स्वरूपाने आहे पररूपाने नाही. इसी तरह प्रत्येक वस्तु स्वक्षेत्र में है. आता प्रत्येक घटवायला लागले द्रव्य क्षेत्र काल भाव असं. इसी तरह प्रत्येक वस्तु स्वक्षेत्र में है परक्षेत्र में नहीं. इसमें भी कोई विरोध नहीं क्योंकि स्वक्षेत्र के ग्रहण और परक्षेत्र के त्याग पर ही वस्तु का वस्तुत्व कायम है. काय कळलं? स्वक्षेत्रामध्ये स्थित आहे वस्तू म्हणून तिचं अस्तित्व आहे. परक्षेत्रामध्ये जाईल तर राहणार नाही, कायम राहणार नाही वस्तुत्व. अन्यथा क्षेत्रों के संकर का प्रसंग आता है. निश्चयने से प्रत्येक वस्तु की स्वात्मा ही उसका क्षेत्र है. व्यवहारने से आकाश क्षेत्र है. स्वद्रव्य और स्वक्षेत्र की तरह प्रत्येक वस्तु स्वकाल में है परकाल में नहीं. इसमें भी कोई विरोध नहीं. स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल प्रत्येक वस्तू स्वकालामध्ये आहे परकालामध्ये नाही. ह्याच्यामध्ये पण काही विरोध नाही क्योंकि स्वकाल के ग्रहण और परकाल के त्याग से ही वस्तु का वस्तुत्व कायम है. अन्यथा कालों के सांकर्य का प्रसंग आता है. स्वकाल आणि परकाल म्हणजे काल म्हणताना पर्याय कसं भाव म्हणताना पर्याय बरं. स्वकाल म्हणताना
स्वकाल म्हणजे स्वतःची पर्याय आणि परकाल म्हणजे पराची पर्याय असं सांगतात ते माझी पर्याय माझ्यामध्ये आहे, परामध्ये जात नाही, पराची पर्याय माझ्यामध्ये येत नाही। शंका, इस प्रकार से तो एक वस्तु में अस्तित्व और नास्तित्व दोनों सिद्ध हुए, तब तो केवल अस्तित्व या केवल नास्तित्व की सिद्धि की बात तो नहीं रहती, क्योंकि किसी वस्तु में केवल अस्तित्व या केवल नास्तित्व नहीं रहता। शंका करायची शंका आहे, अशा रीतीने वस्तूमध्ये फक्त अस्तित्व आणि नस्तित्व सिद्ध झालं, पण असं तर नसतंय, दोनच धर्म आहेत असं त्याला म्हणायचं आहे। समाधान, नई विवक्षा से केवल अस्तित्व आदि भी संभव है, म्हणजे वस्तू केवळ अस्तिरूपच आहे असं म्हटलं तरी सुद्धा बाधा येत नाही हे सांगायचं आहे। हां, स्यात अस्ति एव लावतो ना आपण नई सप्तभंगीमध्ये, मग आम्हाला मान्य आहे, विवक्षा आहे ती आमची असं सांगतात। एक वस्तु में अस्तित्व आदि नाना धर्मों के सिद्ध होने पर भी यदि वादी प्रतिवादी उसमें से एक धर्म को मानता है, तो जिस धर्म को वह नहीं मानता उसे उसका अविनाभावी मानकर सिद्ध किया जाता है। म्हणजे एका धर्मातून सुद्धा तुम्हाला सिद्धी होती, करायला येते नाही असं नाही, कारण आमच्याकडे ते गौण झाले, बाकीचे धर्म अभावरूप नाही आहेत। इस प्रकार एक वस्तु में युक्तिपूर्वक सिद्ध किए गए अस्तित्व आदि 7 धर्म किसी किसी ज्ञाता के हृदय में 7 प्रकार की शंकाएं उत्पन्न करते हैं, अतः 7 प्रकार की जिज्ञासा होती है। 7 प्रकार की जिज्ञासा से 7 प्रकार के प्रश्न होते हैं, और 7 प्रकार के प्रश्नों के उत्तर रूप में 7 प्रकार के वचन प्रयोग होते हैं। अतः प्रश्न के वश से एक वस्तु में सप्तभंगी होती है, यह कथन उचित है, क्योंकि 7 के अतिरिक्त 8वां भंग की उत्पत्ति में निमित्त प्रश्नांतर संभव नहीं है। प्रश्नांतर संभव न होने का कारण यह है कि जिज्ञासांतर संभव नहीं है। जिज्ञासांतर का संभव नहीं है, तो जिज्ञासांतर संभव न होने के कारण यह 7 के अतिरिक्त कोई 8वीं शंका नहीं होती। नई शंका उत्पन्न न होने के कारण यह है कि विधि निषेध की कल्पना के द्वारा वस्तु में कोई 8वां अविरुद्ध अन्य धर्म नहीं बनता। म्हणून 7 धर्म आहेत, 7 संशय झाले, 7 प्रकारची जिज्ञासा झाल्या, 7 प्रकारचे प्रश्न उठले आणि म्हणून सप्तभंगींची रचना झाली असं त्यांनी इथं मला एकांनी प्रश्न विचारला होता की 7 प्रकारचे प्रश्न कुठले असतात। सप्तभंगीची रचना करताना 7 प्रश्न उठले, तर त्या सप्तभंगीवरच एकांनी प्रश्न केला की 7च प्रश्न का, तर त्याचं हे सगळं त्यांनी चांगला खुलासा करून दिलंय। अजून पण डिटेल आहे, सगळं तुम्ही वाचलं तर अजून त्यातून तुम्हाला जास्त कळेल, वाचून काढा। ती पानं पाठवू शकाल का ग्रुपवरती? 259 पान आहे, नाही पण माहिती मिळत नाही, ऑनलाईन पण नाही मिळत, मी फोटो काढून पाठवते ग्रुपवर। चालते, वाचून काढा, अजून चांगलं आहे, पुढं प्रश्न उत्तरी जास्त डिटेलमध्ये आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी वाचून काढा। हो, जाणा हा मी अनंत धर्म संपन्न शुद्ध जीव आहे, अस्तित्व धर्म संपन्न आहे, नास्तित्व धर्म संपन्न आहे। आम्ही आत्मा स्वचतुष्टयामध्येच स्थित आहे, परचतुष्टयामध्ये नाहीच, परचतुष्टय माझ्यामध्ये नाहीच। स्वतःची सत्ता जाणा, स्वतःमध्येच अभिन्न आहे पहा। अभेद स्वरूपोहम ओम विसर्जन। नमो हरि।